गिरीश, या ठिकाणी आता पोलिसांनी नागरिकांशी चर्चा केली आणि त्यानंतर आता रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी एक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांच्या आंदोलनानंतर या ठिकाणी पोलिसांनी गिरीश 10 वाजेपर्यंत परवानगी जी आहे ती दिलेली आहे अशी माहिती जी आहे ती इकडच्या पोलिसांनी आणि स्थानिकांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे हा जो इकडचा वाद जो झालेला होता तो कुठेतरी आता शांत झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। गिरीश, सूरज, आपण आता हा सगळा वाद निवळला असं समजायचं का? लोक शांत झाली आहेत का? निश्चितच गिरीश, आमदार नाही आले त्यानंतर बड्या स्तरावरचे नागरिक जे आहेत ते खूप आक्रमक झालेले होते आणि त्यांची एकच मागणी होती की आम्हाला आमची जयंती जी आहे ती साजरी करू द्यावी आणि त्यामुळे हा वाद जो होता, हा तणाव जो होता तो या ठिकाणी चिघळलेला होता। 3 दिवस आम्हाला ही परवानगी देण्यात यावी। त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात केला गेला होता, पण त्यानंतर आता या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आले, पोलीस आले आणि त्यांनी नागरिकांशी चर्चा केली आणि त्यानंतर हा कुठेतरी वाद निवळला अशी माहिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता 10 वाजेपर्यंत परवानगी जी आहे गिरीश ती पोलिसांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सूरज, ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी राजकीय नेते तिथे आले होते का? नाही गिरीश, सध्या तरी फक्त ठाकरेगडचे आमदार सचिन अहिर हेच या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यांनी पोलिसांसोबत संवाद साधला आणि त्यांनी नागरिकांसोबत देखील संवाद साधला, पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर कुठेतरी 10 वाजेपर्यंत जी परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे आता। पण यामध्ये आता नागरिकांनी मागणी केलेली आहे की आमचा आजचा दिवस जो आहे तो वाया गेलेला आहे, त्यामुळे आम्हाला पुढचा एक दिवस जो आहे तो वाढीव मिळावा अशी देखील आता नागरिकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। मात्र आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे की नक्कीच सूरज, आणि तुम्ही सविस्तरपणे हे वार्तांकन केलं, तिथल्या स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधलात, माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो वरील डीजेला आता मनाई होती, पोलिसांनी केली होती, मात्र आता नागरिकांचा संताप झाला आणि संवादानंतर पोलिसांनी आता आणखी 1 पाऊण तास डीजे वाजवायला परवानगी दिली।